मुखेड येथे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले असून यावेळी काँग्रेसकडून मुखेड शहरात मोठ्या जल्लोषात रॅली काढून येणाऱ्या काँग्रेस नेत्याचे जंगी स्वागत करण्यात आले आहे। या प्रसंगी उद्घाटन सोहळ्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरातसह खासदार वसंतराव चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमुंगरेकर, तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर सह पक्षाचे अनेक नेते, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील मतदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। पहा टीव्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट। मी गेल्या 25 वर्षापासून या तालुक्यातील समर्थ बनणारा काँग्रेस पक्ष सांभाळणारा काँग्रेस पक्ष टिकून ठेवण्यासाठी सर्व समाजातल्या लोकांना, तरुणांना, वडीलधाऱ्या मंडळींना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न मागच्या काळापासून केलेला आहे। पक्ष मजबूत झाला पाहिजे। गावागावात काँग्रेस पक्ष आज बूथ कमिटी मजबूत झाला पाहिजे, पीएलए मजबूत झाला पाहिजे, ही भावना या सर्व लोकांची आहे। आणि त्यासाठी तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे की आपण काँग्रेस जीवन झाली तर आपण जीवन आहोत, काँग्रेस मोठी झाली तर आपण मोठे होणार आहोत। हे मनामध्ये ध्येय धरून आपल्याला काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न करूया। आपण सर्वांना सांगू इच्छितो की नानाभाऊ गेल्या वेळेस खासदार केला, मतदान कमी झालं होतं, पण यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी मनोमन करून समोर बसलेल्या जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देऊन खासदार केला, पूर्वस्थ तालुका आलेला। तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याची विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाची जिंकेल, काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकेल, यामध्ये कुठेही होणार नाही, हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो। इथं आपल्या सर्वांना मी एवढीच विनंती करतो की सर्वांचे चेहरे पहा, सर्वांना भूक लागलेली आहे, त्यासाठी आपण त्याचा अंत घ्यायचा नाही। सर्वांना हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे, तुमची सुद्धा क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांची क्षमा मागू। मी माझं भाषण संपवतो। तुमचा आशीर्वाद असाच कायम प्राप्त व्हावा आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचं काय असेल त्याचे थोडा मैदान पुढे आहे आणि निश्चितपणानं आपण पुढे जाऊया आणि यशस्वीरित्या विधानसभा आपण जिंकूया। एवढंच आपण सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।